काउंटिंग हो जाएगी। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शहर की नंबर 1 की पार्टी बनकर मेयर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का बन जाए। आज आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी विचार मांडत असताना मला या गोष्टीचा अभिमान वाटतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीए मध्ये सहभागी आहे, पण आमचा धर्मनिरपेक्ष विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता या दृष्टिकोनातून आज राज्यामध्ये एनडीएच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम करतो। राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज ज्यावेळेला राज्याचा अर्थसंकल्प त्यावेळेला मांडला गेला, राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार सुद्धा राहिलं, पण जेवढा निधी अल्पसंख्याक समाजाला दिला नाही, अल्पसंख्याक विभागाला मिळाला नाही, तो तुमचे आणि माझे नेते अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावरती तरतूद करत अल्पसंख्याक विभागाला अतिशय ताकद देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। सचार समितीची अंमलबजावणी करण्याचं काम देशामध्ये झालं, राज्यामध्ये सुद्धा अल्पसंख्याक विभाग त्या ठिकाणी काम करतोय। आज मला अभिमान वाटतोय आमच्या विचारधारेची सुसंगत अशा पद्धतीने राजेश भैया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज अल्पसंख्याक विभाग त्या ठिकाणी आहे। 1000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला। मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ आहे, त्याची राशी 1000 कोटीवरती त्या ठिकाणी केली। मुश्ताक अंतुले, एकेकाळी बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या रूपाने या महाराष्ट्राने एक अल्पसंख्याक मुख्यमंत्री पाहिला, त्याचं नाव होतं बॅरिस्टर अंतुले। मी ज्या भागातून निवडून येतो, आज रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवधरमधून माझी मुलगी आदिती निवडून येते, तिथे बॅरिस्टर अंतुले साहेबांनी आपलं प्रगल्भपणाचं नेतृत्व केलं। पण अंतुले साहेबांची कारकीर्द गतिमान राहिली, सर्व दरम्यान सोबत घेत त्या ठिकाणी कारकीर्द राहिली। त्याच्यातून गतिमान प्रशासन कसं असू शकतं, अंतुले साहेबांच्या रूपाने महाराष्ट्राने त्या कालावधीमध्ये पाहिलं। आणि म्हणूनच तो विचार मनामध्ये ठेवत दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करतो। मला अभिमान वाटतोय प्रताप भैया, तुम्ही ज्यावेळेला या शहराचे महापौर होतात त्यावेळेला विकासाच्या कामाला गती तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणे मिळाली। मधल्या कालावधीमध्ये आम्ही सत्तेपासून दूर या शहरामध्ये राहिलो, त्याच गतीने किंवा त्याच्यापेक्षा दुप्पट गतीने शहराचा विकास थांबलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका अजितदादांनी घडवली, पुणे नगरीच्या नागरिकांनी अजितदादांच्याकडे नेतृत्व त्या ठिकाणी दिलं। नवी मुंबईमध्ये सुद्धा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर त्या ठिकाणी होता। या 3 शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रामाणिकपणाने केलं। आज मी या ठिकाणी आलो, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आलो। आपल्याला मी आश्वस्त करू इच्छितो आहे, ज्या पद्धतीने 3 महानगरामध्ये विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला, तेवढ्याच बरोबरीने परभणी शहरामध्ये विकास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणाने करेल, हा शब्द या निमित्ताने देऊ इच्छितो। पाथरीचे आमदार म्हणून राजेश विटेकर अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहे। त्या परिसराचा विकास करण्यासाठी दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक प्रामाणिक आमदार त्या ठिकाणी ज्याला काम करतोय, जिल्ह्याचं नेतृत्व करतायत, हे सगळेजण उद्याच्या भवितव्याची जबाबदारी घेऊन आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत। अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधायची घरकुलं असतील, व्यक्तिगत लाभार्थीच्या काही योजना असतील, आज दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी एक खासदार आहे। अल्पसंख्याक विभागाचे मंत्री ज्या ठिकाणी आहेत, किरण रिजिजूजी, आज राज्याच्या माध्यमातून मी अजितदादांना विनंती करणार आहे, भारत सरकारच्याकडे सुद्धा अल्पसंख्याक विभागाच्या निधीच्यासाठी आपण मागणी करा। हा सुनील तटकरे त्या ठिकाणी मदत योग्य ती भूमिका करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव खासदार म्हणून प्रफुल्लभाई असतील, सुनेत्राबाईंनी असतील, यांच्या नितीन पाटील असतील, आम्ही सगळेजण अल्पसंख्याक विभागासाठी भारत सरकारच्याकडनं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती निधी आम्ही उपलब्ध करून देऊ। या शहरामधल्या का अनेक समस्या आहेत, त्या समस्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टीकोनातून आपल्याला कणखरपणे त्या ठिकाणी काम करायचं। आणि म्हणूनच यावेळेला आपण सत्ता द्या, परभणी शहराचा विकासाचा संकल्प आपण त्या ठिकाणी केलाय। यामध्ये अनेक बाबी आपण स्पष्टपणे सांगितल्यात, यापूर्वी काय कामं केली, उद्याच्या भवितव्यामध्ये आपण काय काम करणार आहोत हे आपण या ठिकाणी सांगतो। पण शहरामधल्या सर्व घटकांना सोबत जाणारा एकमेव असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे। आणि मला विश्वास वाटतोय, ज्या पद्धतीचा प्रचंड उत्साह तरुणांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय, आल्या आल्या ज्या पद्धतीने झेंडा राष्ट्रवादीचा फडकत माझी तरुणाई ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एक मोठ्या पद्धतीने जल्लोष करत होती, सूरज तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे विजयाची सभा आहे असंच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या निमित्ताने वाटतंय। आता आमच्या
भाभी या ठिकाणी आहेत. कुठे गेले भाई? कितने बार आप चुन के आए? गए? ये क्या दरवाजा है, मैंने देखा नहीं आपको. कितने बार आप चुन के आए हो? 3 मर्तबा चुन के आए और चौथी बार भाभी को बड़े होटल से चुन के लाना ही है, ये तय करने के लिए हम यहाँ पे आए. हमारे युवा साथी आकाश लहाने है क्या? आइए या पुढे. किती टर्म आहे? दुसरी. आता तिसरी करायची आहे ना? आता ही दुसरीच होणार ना? किती आत्मविश्वास बघा. देखिए क्या उनमें मन में विश्वास है कि यहाँ रहे समाज आए हुए सब लोग दूसरी बार परभणी के नगर सेवक के नाते इनको सेवा करने की संधी वहां पे आप देने वाले हैं. मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. तबस्सुम माफी नाही आहेत पण आमचे आहेत समोर आहे बसते. त्या बसल्या समोर हे इथं उभे हैं. एक हमारा युवा साथी जब अपने पत्नी को साथ लेकर परभणी का पूरा चेहरा बदलने की कोशिश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से कर रहा है. मैं उम्मीद रखता हूँ. आपकी पहली टर्म है? पिताजी 4 टाइम थे. इनके पिताजी, इनके वालिद 4 बार यहाँ से कारपोरेटर रह चुके हैं. मुझे लगता है कि 5वीं बार इस फैमिली को आपकी सेवा करने का मौका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से आप सब लोग वहां पे जिसकी तरफ से दे दें. ऐसा करिए. विक्टरी दिखा, विक्टरी. हा जल्लोष 15 तारखेपर्यंत आपल्याला कणखरपणे टिकवायचं. वेगवेगळी आमिष दाखवली जाते. मला आश्चर्य वाटलं इथल्या खासदार महोदयांनी काही वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मत म्हणजे विशिष्ट पक्षाला मत. मला आश्चर्य वाटतंय अनेक वेळेला खासदार होत असताना या परिसरामध्ये वेगवेगळ्या पैकीचे शब्दप्रयोग केले जातात. ते शब्दप्रयोग माझ्या तोंडातून कधी येणार नाही. आपल्याला अमका हवंय का अमका हवंय असं बोलत जे खासदार झाले ते आज आम्हाला धर्मनिरपेक्ष विचार शिकवतात. अरे वा खासदार. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव खासदार म्हणून आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो आहे. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये धर्मनिरपेक्ष विचार सोबत घेत अधिक कल्याणकारी योजना राबवण्याच्या दृष्टीतून आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत. मी सांगितलं की त्या आर्थिक विकास महामंडळाचा निधी मी ज्यावेळेला अर्थमंत्री होतो त्याला 25 कोटी रुपये होता. तो मी 50 कोटी रुपये केला. आज अजितदादांनी 800 कोटी रुपयापर्यंत नेलं. भाग भांडवलाच्या बरोबरीत राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणावरती निधी त्या ठिकाणी उपलब्ध होत आहे. या शहराचा एक पायाभूत विकासाचा आराखडा पण त्या ठिकाणी तयार करू ज्याच्यातून उद्याच्या भवितव्याच्यासाठी या सगळ्या परिसरामध्ये आपल्याला अनेक कल्याणकारी योजना राबवायच्या आहेत. माझ्या मेरी बहना यहाँ पर लाडली बहना मेरी कन्या अदिति राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से महिला बाल कल्याण विभाग की मंत्री के नाते वहाँ पे काम कर रही है. मैं आप सबको आश्वस्त करना चाहता हूँ, विश्वास दिलाना चाहता हूँ. महिला बाल विकास विभाग के नाते महिलाओं के बचत गट और सारी जो कोई योजना है मैं आपको आश्वस्त करना चाहता हूँ सबसे ज़्यादा उनकी खुद की कॉन्स्टिट्यूंसी में जितने नहीं दी जाएगी उससे ज्यादा परभणी शहर के देने के लिए मैं आज यहाँ पे आपको वचननामा देता हूँ. अधिकाधिक निधी महिला बाल कल्याण खात्याच्या मार्फत या सगळ्या अल्पसंख्याक समाजामध्ये जन्माला आलेल्या कर्तृत्ववान भगिनींच्यासाठी महिला बचत गटाच्या मार्फत फिरता निधी असेल अनेक काही योजनांचा लाभ करण्याच्या दृष्टीतून आपण त्या ठिकाणी निश्चितपणे वचनबद्ध आहोत. पण एका बाजूला परभणी शहराचा चेहरा बदलवणं आणि दुसऱ्या बाजूला व्यक्तिगत लाभार्थीच्या योजनाचा लाभ देत त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा अधिक वेगळ्या पद्धतीची आर्थिक क्रांती करणं या विचाराचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेत्याने उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये करेल एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. मला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज राज्यामध्ये पुण्या पिंपरी चिंचवडच्या बरोबरीने परभणी शहरातली जनता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निर्वाचित करेल. गेल्या 6-7 वर्षाचा आलेला अनुभव बाजूला सरत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महापौर
आपल्याला हवे ती सेवा करण्याचं काम आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू एवढा शब्द या ठिकाणी देतो. खूप प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आलात. थोडीशी हवेत थंडी आली, हवेत गारवा आलाय, पण हवेतला गारव्याचा उत्साह तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती इतक्या पद्धतीने आम्हाला पाहायला मिळतोय की थंडी पण गेली, थोडीशी आणखीन गरमी अंगामध्ये आली, आपली सेवा करण्याची उमेद त्या ठिकाणी आली. असाच उत्साह पुढच्या कालावधीमध्ये आपण टिकूया आणि धर्मनिरपेक्ष विचाराच्या माध्यमातून समर्थ भारत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबरती या राज्याचा विकास करण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं एवढी कळकळीची विनंती करतो. आणि 15 तारखेला न चुकता घड्याळाच्या चिन्हावरती बटन दाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गजर परभणी शहरामध्ये करण्यासाठी आपलं मतदान मिळावं अशा विनंती करून थांबतो.